येतं पण पवित्र बनता येत. बाजारातून भाजी आणली, तिला धुतलं तर ती फक्त शुद्ध होते पण पवित्र होत नाही महाराज. अगोदरच्या काळी, अगोदरच्या म्हणण्याऐवजी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा बाहेरून पुरुष मंडळी जेव्हा न्हाव्याकडे जाऊन येत होती त्यावेळेला त्यांना घरात घेतलं जात नव्हतं. पाणी त्यांच्या अंगावर टाकलं जात होतं, म्हणजे ती शिवाशिव घरात नको म्हणत होती. तेव्हा सुद्धा ते शुद्ध होत नव्हते. ज्या वेळेला भाळावर भस्म लावून इष्टलिंग पूजा केले त्यावेळेला त्यांना ते पवित्र मानलं जात होतं, शुद्ध मानलं जात होतं आणि त्यावेळेला त्यांना घरात घेतलं जात होतं. पण पुढे पुढे संस्काराची ऱ्हास होत चालली आणि अधर्माची वाढ होत चालली. म्हणून त्या काळी संतांना त्रास झाला. ज्या वेळेला ज्यांना अन्न खायला नव्हतं, गाव लोक त्रास देत होते, अन्न वाढत नव्हते. आज त्यांच्याच नावावर लाखो लोक पंक्ती वाढू लागलेले, करोडो रुपयाची पंक्ती वाढू लागलेली. माणूस वेळेला किंमत देत नाही, पण संतांनी कणाला आणि क्षणाला महत्व दिलं म्हणून ते योगी बनले. आणि म्हणून गुरुचं वर्णन करताना संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज प्रसिद्ध स्वामींचं वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या. योगी आपल्या गुरुमाऊलीला योगी म्हणले, प्रसिद्ध स्वामींना योगी म्हणलेला. योगी का म्हणलं? योगी
सिया ते वाढविले माते बाळा. आपला प्रपंच सोडून घरदार सोडून ज्यांच्या जवळ ज्यांच्या आसऱ्याला आले संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज त्या प्रसिद्ध स्वामींच्या. आणि त्यांनी एखाद्या आईने जसं लेकराला सांभाळावं तसं प्रसिद्ध स्वामींनी त्यांचा सांभाळ केला. त्यांना जीव शिवाची ओढ लावून दिली, जीव शिव ऐक्यत्व प्राप्त करून दिलं, नवे नवे देव बनवून पाठवलं. ज्यांच्या स्पर्शाने फक्त जिभेला स्पर्श केला तर 5999 अभंग ज्यांच्या मुखातून बाहेर पडले, ज्यांना योग साधता आला, ज्यांनी योगातून पवित्र केलं, ज्यांनी त्यांच्या स्पर्शाने दुसऱ्याला पावन केलं, अशांना योगी पावन म्हणायचं. योगी पावन म्हणायचं. ज्ञानेश्वर माऊलींनी तर मृत माणसाला जिवंत केलं आणि जिवंत करून त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली, म्हणून ते योगी. मन इतकं पवित्र आहे, आपणच ज्ञान घेतलं नाही तर सर्व जगाला ज्ञान दिलं, म्हणून त्यांना ज्ञान देव म्हटलेलं आहे. ज्ञान देणारा देव आहे आणि देतो तो देव आहे. आणि देवाने काय दिलं तर संतांना ज्ञान दिलं आणि म्हणून संतांनी ते ज्ञान जगाला फुकट वाटलं महाराज. म्हणून ज्ञान घेण्याची कोणाचीच तयारी नाही. बरं झालं, आम्ही खूप भाग्यवान आहोत. मी का भाग्यवान म्हणते, आम्ही लहान होतो त्यावेळेला मोबाईल नव्हते, होते का? मोबाईल नव्हते. लहान होतो त्यावेळेला जास्त टीव्ही पण नव्हते, म्हणून आम्हाला वेड पूजेचं लागलं, वेड भक्तीचं लागलं, वेड भजनाचं लागलं आणि संतांनाही वेड लागलं आणि ते वेडे होऊन वेडाच्या गावाला. आणि आता बघा, अगोदरच्या काळी सोन्याला तेवढी किंमत नव्हती, पण आज किती किंमत आली. तसं सोनं ते सोनच आहे, म्हणून योग्याला आजही किंमत आहे, ज्ञानाला, वैराग्याला, भक्तीला आजही किंमत आहे. म्हणून अध्यात्मामध्ये 3 गोष्टीला महत्व आहे. अध्यात्म म्हणजे काय आहे, जिथे भक्ती, ज्ञान, वैराग्य आहे त्याचं नाव अध्यात्म आहे. शिवाय आमच्याकडे दीक्षा संस्कार कधी आहेत? 80 वर्षाला. 80 वर्षाला आहे का? 80 वर्षाला. आता वयोमानच 80 वर्षाचं नाही काका. 8व्या वर्षी दीक्षा आता म्हणतात, त्याला काही कळत नाही. 18 वर्षाला तेव्हा म्हणत तर मुलगा आमचा ऐकत नाही. काय कौशलिकर काका बरोबर? 8व्या वर्षाला संस्कार देणं गरजेचं आहे, पण आई वडीलच म्हणतात लेकराला काही कळत नाही. 18व्या वर्षी द्यावं तर पुन्हा तेच सांगतात, आमचं मुलं आमचं ऐकत नाही. आता दीक्षा कधी? 80 वर्षी देणार. संस्कार कधी होणार? आणि संतांनी सांगितलं परमार्थ कधी करावा? जोर आहात तरुण, लक्ष द्या शब्दाकडे. जोर आहात तरुण, तवर घ्या परमार्थ करून, नाहीतर सर्वच मंडळी तुम्हाला मेल्यानंतर
जोपर्यंत तरुण आहात, जोपर्यंत हाताने पायाने होत आहे तोपर्यंत परमार्थ करा. शिवाजी महाराजांनी गड जिंकला, म्हातारपणी का? नामदेवांना गुरु करून घेण्यासाठी ज्ञान मिळाल्यानंतरही सांगितलं गुरु शिवाय कच्चा आहे. मग तेव्हा कुठं पाठवलं आणि कधी गुरु केला? औंढ्याला, जवळच. म्हणून बघा, उत्तरेकडचं जरी गंगा असेल पण ज्ञान हे दक्षिणेकडचं आहे. म्हणून आपली गंगा उलटी वाहते, सरळ नाही वाहत. आणि म्हणून सांगितलं गंगा कुठे वाहते तर ती ज्ञानाकडे वाहते. कारण सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते ज्ञान आहे. आणि ते ज्ञान गुरुमौलीकडे होतं, म्हणून ते योगी होते. आणि योग्याने काय केलं? योगी पावण मनाचा ग्रास केला त्रिगुणांचा. त्रिगुण सांगितले. 3 गुण कोणते? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुण हे संतांकडे होते, तमोगुण हे असुरांकडे होते आणि रजोगुण हे राजाकडे होते. या तमगुणाने जेव्हा असुर वाचले होते तेव्हा प्रत्यक्ष सर्वत्र हाहाकार झाला. या तमोगुणाला आणि रजोगुणाला जिंकलं जर कोणी असेल तर ते सत्वगुणाला जिंकलं. आणि हे तिन्ही गुणांच्याही पलीकडे जे गेले ते संत झाले, ते योगी झाले. ते नुसते पवित्र नाही तर ते पावन झाले. म्हणून योग्याची माऊली माझी मन्नत माऊली, योग्याची माऊली माझी ज्ञानाबाई माऊली, योग्याची माऊली शिवदास माऊली, योग्याची सर्व जनाची भक्तांची माऊली माझी शिवलिंग शिवाचार्य माऊली. आणि म्हणून बघा, भक्तीचं ज्ञानाचं बीज जिथे जिथे पेरलं तिथे तिथे वृक्ष होऊ लागलेले आहेत. आणि आजही त्यांचं नाव जगात गाजेल. जो सूर्य चंद्र साक्षीला आहे तोपर्यंत हे नाव गाजणारच आहे. कारण चांगलं कर्म केलं ते मिटवल्यानेही मिटत नाही, झाकल्यानेही झाकत नाही आणि नष्ट केल्याने नष्ट होत नाही. बघा, अगदी 6 महिने झाले आमच्या गावात लोहाराने एक नवीन दुकान उघडलं. जुनी दुकान होती ते मोडून दुसरं मोठं दुकान केलं. आणि मोठं दुकान केल्यानंतर उद्घाटनासाठी आम्हाला बोलवलं. गाव सगळं मामी या नावानेच ओळखतं. मामी तुम्हाला उद्घाटनाला यायचं. उद्घाटनाला गेल्यानंतर आता लोहाराच्या दुकानात काय असतं? अवजारच त्यांची लोखंडच. पण लोखंडाची वेगवेगळी अवजार होती. छन्नी होती, हातोडी होती, नांगराचे फाळ होते, फास होती, अनेक आता त्यांचे लागणाऱ्या वस्तू होत्या. त्या नवनवीन आणून त्याने पूर्ण दुकान भरलं होतं. गेल्याबरोबर आदरातिथ्य केलं. केल्यानंतर सांगितलं मामी पूजा करायची, आपल्याला नारळ फोडायचं आहे. मी गेल्याबरोबर नवीन आणलेल्या वस्तूची पूजा करत होते. लोहाराने सांगितलं मामी त्याची पूजा करू नका, इकडे या आणि याची पूजा करा. मी म्हणलं हे जुनं आहे मामी, याचं नाव ऐरण आहे आणि हे ऐरण जुनच राहतं, हे असंच राहणार आहे. हातोड्याची पूजा केली तर हातोडा 4 दिवस 6 महिने 6 वर्ष राहील, पण तो फुटून जाईल, तुटून जाईल. माझे पंजोबा याच ऐरणीवर काम केले, आजोबा याच ऐरणीवर काम केले, माझे बाबा याच ऐरणीवर काम केले, मीही याच ऐरणीवर काम करतो. म्हणजे जुनं तेच सोन आहे. म्हणून सांगितलं ऐरणीच्या देवा तुला ऐरण ही
या तिन्ही गुणांनाही पार करून संत पावन झाले, पवित्र झाले आणि जगाला पावन करण्यास निघाले. म्हणून सांगितलं अभंगाच्या दुसऱ्याच्या गुरुचं गुण वर्णन करतात. परिचार, चार काय आहे? 4 वेद आहे, 6 शास्त्र, 18 पुराण, सर्वांचा अभ्यास करून त्या अभ्यासाचं ज्ञान जगापर्यंत पोहोचत असताना त्यांच्यापुढे कुठलीच आतापर्यंत डिग्री नाही, तरी ते आनंदात आहे. मला सांगा, 100 एकर शेती आहे, 5 कोटीचा बंगला आहे. बंगल्यावर आपण कधीतरी कोणती पाटी पाहिली का? 100 एकरचा मालक कोण आहे का? आपण प्रॉपर्टी किती असेल, संपत्ती किती असेल, त्याचं लेबल नाही लावू शकत. मुखाने बोलता येईल पण अक्षराने सांगता येईल. पण संतांचं ज्ञान मोजताही येतं आणि अक्षराने सांगताही येतं. आणि हे ज्ञान असं आहे जो चोरून घेऊन जात नाही. भाऊ बंद वाटा मागू शकत नाही आणि कितीही मोठा अधिकारी असला तर त्याला कर लावू शकत नाही. याचं नाव आहे ज्ञान. जे ज्ञानाने परिपूर्ण झालेले आहे, 40 शास्त्र त्यांना अवगत
सुखसुखात आहेत, आनंदात आहेत, इतरांकडे अजिबात लक्ष देत नाहीत, कारण ते प्रेमाचे आहेत आणि प्रेमाने ओतप्रोत भरलेले आहेत. एका गावात एक महाराज होते. महाराज आणि त्यांच्याकडे एक मावशी दूध द्यायला जात होती. दररोज महाराजांना दूध द्यायला जात होती. महाराज पूजेला बसण्याची वेळ आणि मावशीनी दूध द्यायला येण्याची वेळ सारखीच होती, एकच वेळ. रोज महाराज त्या मावशीला पाहत होते की मावशी दूध द्यायची, दूध देत असताना मापाने दूध टाकते, मापाकडे लक्ष राहत नव्हतं, पण वरून पडणाऱ्या धारेकडे लक्ष राहत होतं. आमचं लक्ष कुठं राहतं? वरून मापा. एकदा अर्धा लिटरचं माप दिल्यानंतर ते दूधवाली नंतर दुसरं थोडस टाकतात बघा, त्या धाराकडे लक्ष असतं. थोडं माझ्याकडे लक्ष द्या, मला काय म्हणायचंय. त्या धाराकडे लक्ष राहतं. रोज महाराज पाहत होते, पण ती मावशी थोडस टाकून त्या धारेने जास्त टाकत नव्हती. एक दिवस शेजारचं लेकरू आलं. मठाच्या शेजारी घर होतं आणि त्या घरातलं एक छोटं बाळ आलं. एक 7-8 वर्षाचा लेकरू असेल. ते लेकरू धावत आलं. मावशी, आमच्या इथं दूध द्या म्हणले तुम्हाला. मावशी म्हणल्याबरोबर तिने सांगितलं, किती पाहिजे बाळा, घेऊन जा. मी काहीच आणू नाही. महाराजाच्या इथलंच पातेलं घेतलं, हे बघ इथं बस, एवढं पी आणि जाताना या पातेल्यात दूध देते, घेऊन जा. महाराजांना आश्चर्य वाटलं. मी वेळेच्या वेळेला तुला पैसे देतो, रोज तू दूध देतेस, पण एक धार थोडीशी आगाव टाकत नाहीस, पण त्या मुलाला बोलावून तू दूध पाजलंस, याचं काय कारण? तिने सांगितलं, महाराज तुमचा माझा व्यवहार आहे आणि लेकराने हाक मारली, ती मावशी म्हणून प्रेमाने हाक मारली, त्या प्रेमाचा तसं संतांना माऊली म्हणून प्रेमाने हाक मारल्याबरोबर गुरु योगी पावनपणाचे होते, म्हणून त्या संतांनी माझ्यावर इतकी कृपा केली, काय सांगू माझ्या स्वामीचे उपकार.
छोट्यांना आशीर्वाद होता. पण आता दंडवत हा शब्दच विसरला महाराज. दंडवत काय होतं? काठी जशी सरळ भूमीवर पडते त्याचं नाव दंडवत होतं. आता माणूस सरळ राहिलाच नाही, किती जागी वाढला झाला महाराज. म्हणून दंडवत विसरला. आम्ही पाय पडणं देखील विसरलो. रोज नित्यनियमाने आमच्या घरात शिव पार्वती सारखी माता पिता घरात असताना मला दर्शन घेण्याचा विसर पडतो, देवाचा विसर पडतो. मग मंदिरातले ग्रंथातले संत काय करतील आम्हाला आणि काय दिसतील. आणि खूप भाग्यवान आम्ही संत पाहिला. राष्ट्रसंत शिवलिंग विश्वाचार्य गुरुमाऊलीला मी डोळ्यांनी पाहिलं. संगत लाभली, ज्ञान लाभलं आणि म्हणून सांगितलं तो योगी पावन म्हणायचा आहे. त्रिगुणाचा ग्रास करून चार वेदांच्याही पलीकडे, सर्व दुःखांच्याही पलीकडे स्वतः सुख भोगून इतरांना सुख दिलं. ते सुख म्हणजे प्रेम आहे, सुख म्हणजे भजन आहे, सुख म्हणजे आनंद आहे, सुख म्हणजे फुकट देणारी वस्तू, तो म्हणजे या भक्तीतला आनंद आहे. संतांनी आम्हाला भक्तीचं बीज पेरलं, प्रत्येकाच्या मनात भक्ती पेरली. आणि खरंच सांगू, 4 वर्षांपासून प्रदीपजी पंडित मिश्रा यांनी 1 लोटा जल सब समस्या का हल. किती उकंड्यात महादेव सापडले होते, पुरून गेलेले होते, दिसत नव्हते. आता कुठेच असं महादेवाचं मंदिर रिकामं नाही की तिथं कोणी भक्त मंडळी जात नाही. महाराज उद्धार केला. म्हणून एक माणसाच्या शब्दाची ताकद मी सांगू लागले. खरे तर त्यांचे आपले वीरशैव धर्मावर उपकार आहेत. आपल्या जातीचे धर्माचे नसून सुद्धा आपल्या धर्माचा अभिमान आहे. धर्माचं गुण गातात, धर्माविषयी माहिती सांगतात. पण आम्ही त्या जातीत जन्माला येऊन, त्या धर्मात जन्माला येऊन आम्ही मात्र धर्म विसरलो. आम्ही आमची जागा विसरलो. म्हणून सांगितलं, आता तरी जागा व्हा. निजू नका, जागा जागा निजू नका.
स्वधर्माने वागा. स्वधर्म म्हणजे काय मी अनेक वेळेला सांगून जाते, कारण माणसं धर्म विसरू लागली. काल परवाच अशी महान दुर्घटना घडली, ती महानच आहे. अगोदर फक्त त्या त्रेतायुगामध्ये एकच रावण होता, पण आज समाजात घराघरात रावण होऊ लागले माणूस. कारण का? ज्ञान घेणारा राम अजून ती आई पोटाला जन्माला येऊ देत. घरात आमच्या विचार राहिले नाही, धर्म राहिला नाही, आम्ही नीती पाहिली नाही, कुठलाच आमचा संस्कार राहिला नाही, आणि म्हणून अशी अविचाराने आमच्या धर्माचं ब्रीद वाक्य आहे, सत्यम वद धर्मम चर. सत्य बोलणं आणि धर्माने वागणं, ज्यांनी हे पद चालवलं त्यांचं नाव योगी आहे. म्हणून ते स्वसुखात क्षयी, थोडा वेळ नाही, आम्ही क्षणिक सुखात आणि ते अक्षय सुखात आहे. अक्षय सुख जर घ्यायचं असेल, अक्षय सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तिथं आनंद लागतो. आनंद मिळवण्यासाठी तिथं भजन लागतं. भजन जर केलं तर त्यांना प्रेम मिळतं आणि प्रेम मिळालं तर तिथं आनंदाची प्राप्ती होते. मग आता तुम्हाला काय पाहिजे? आनंद पाहिजे, प्रेम पाहिजे, खरं सुख पाहायचं असेल. कारण देवाला कसे भक्त आवडतात? आनंदे टाळी वाजवणं, घोषे अंबर गरजवणं, जो करी नाचुनी भजन तो सद्भक्त माझा. देवाचा भक्त व्हायचा असेल तर आनंदाने टाळी वाजवा आणि प्रसन्नतेने भजन करा. कारण आनंद घेऊन घरी जायचंय. ज्याला सुख घेऊन घरी जायचं असेल तर त्याने आनंदाने
दोन्ही हात वरती करा आणि जोरात टाळी वाजवा. शंकर
आता पाहायचंय. आतापर्यंत खूप थंडी वाजत होती, आता थंडी संपलेली आहे. सकाळी 4 पर्यंत तर कीर्तन करायला काय हरकत. शिवार गॅरंटी नाही. आणि सर्वात विद्यमान ज्ञानवान आमचं महिला मंडळ झालेलं आहे. काल परवा एका बँकेत एक आजी आल्या होत्या. थोडस व्यवस्थित बसा, आपल्याला 4 पर्यंत बसायचं, एवढं अवघड बसू नका, व्यवस्थित बसा. ती आजी 70-80 वर्षाची होती, म्हातारी होती. काकट गठोड घेऊन आली बँकेत. नांदेडला मी आले होते त्याच बँकेत, माझं एक काम होतं. त्या म्हातारीने 60 लाख रुपये आणले होते गठोड्यात. कॅशियरने विचारलं, आजी हे पैसे तुमचेच? ती म्हणली, मी काय लोकांचे आणले का? मी आणले म्हणजे पैसे माझेच आहेत, तुमचेच. काय करता? कुणी विचारलं? कॅशियरने विचारलं. झोपू नका, थोडस जागे राहा, तुमच्यासाठी चांगलं आहे. ती म्हणली, मी काम काहीच करत नाही. आतापर्यंत त्या म्हातारीचे करोडो रुपये बँकेत होते. ही 5-7 दिवसाला, 8 दिवसाला, 8 दिवसाला, 8 दिवसाला बँकेत येत होती. ती गठोड घेऊन आल्यावर तिने त्या कॅशियरने विचारलं, तुम्ही काय करता? तिने सांगितलं, काय करता? मी पैज लावते म्हणली, रोज पैज लावते, रोज पैज जिंकते. तुम्ही जिंकता? हो मी जिंकते. लावतोस का तू पैज? कॅशियरला बोलू लागले. मी स्तब्ध झाले. मी फक्त त्यांचा खेळ बघत होते, शब्दांचे खेळ चालू होते, ऐकत होते मी फक्त. इतकं वय झालं, इतकं टॅलेंट आहे, इतकं ज्ञान आहे, इतकी हुशार ती आजी. आणि तिने कॅशियरला सांगितलं, करशील का माझ्या बरोबर पैज? चल आपण दोघात पैज लावू. तो कॅशियर म्हणाला, पैज? तुम्ही जिंकता आता या वयात? हो. खेळून बघ माझ्या बरोबर. तो म्हणाला, हो. कॅशियर तयार झाला. कॅशियरने सांगितलं, काय करायचं आजी? काहीच करू नको. मी जे म्हणते ते खरं असेल तर तू 1 लाख रुपये मला द्यायचे, आणि खोटं असलं तर मी 1 लाख रुपये तुला द्यायचे. बघा, 80 वर्षाची म्हातारी 50-55 वर्षाच्या माणसाला पैज लावते. काय टॅलेंट आहे तिचे, काय हुशारी आहे, काय ज्ञान आहे, किती बुद्धिमान म्हातारी. तिने सांगितलं, मी जर हरले तर मी तुला 1 लाख रुपये देईन, आणि मी जिंकले तर तू मला 1 लाख रुपये द्यायचे. काहीच हरकत नाही. लागली पैज. काय पैज लागली? तिने सांगितलं, कॅशियर साहेब, तुमच्या डोक्याचे केस नकली आहेत म्हणले. नकली. त्याने डोक्याला हात लावून बघितलं, माझे तर केस असली आहेत. तिने तर सांगितलं नकली आहेत. ती म्हणाली, तुम्ही वीक लावलात? तो म्हणाला, नाही. ठरली पैज, उद्या मी हे सिद्ध करून दाखवते, तुमचे केस नकली आहेत. तो म्हणाला, नाही माझे केस असले. आता काहीच बोलू नका, मी उद्या याच वेळेला येते 12च्या नंतर. रात्रभर या कॅशियरला बिचाऱ्याला झोप आली नाही, ते डोसं चिवडत. न जाणू पगार 60-70 हजार रुपये दिला. जर 1 लाख रुपये दिले तर महिनाभर काय खाऊ? त्याला रात्रभर झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी ती म्हातारी आली, एकटी आली नाही, सोबत 4 वकील घेऊन आले. तिने आधीच सांगितलं, तो वकील माझ्या सोबत येतात
मी वकिलाशी व्यवहार करते, वकिलाकडूनच 1 लाख रुपये तुला देते मी हारले तर, आणि जिंकले तर 1 लाख रुपये तुझ्याकडून घेऊन जाते. 4 वकील आणले महाराज. 4 वकील आले, ते उभे राहिले. उभे राहिल्याबरोबर तिने सांगितलं आपला काल करार ठरलेला आहे, तुझे केस नकली आहेत का असली आहेत हे जर तपासून पाहायचं असेल तर मला तुझे केस ओढून बघावे लागतील. काय करावं लागेल? आता परीक्षा तर घ्यावंच लागेल. पास व्हायचं असेल तर प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. तसं जर तुला पास व्हायचं असेल तर मी सांगितलेली क्रिया करावी लागते. तुझे केस असले असतील तर मला अगोदर ओढून बघावे लागते. त्याने सांगितलं काहीच हरकत नाही. तो कॅशियर बाहेर आला खुर्चीवरून उठून आणि तिने सांगितलं खाली वाकलं. ती केस धरून जोर जोरात हलवत होती. कॅशियर हलवली, जोर जोरात हलवू लागली आणि ती 4 वकील आलेले डोक्याला हात लावून डोकं आपल्या भिंतीवर आदळून घेऊ लागले, डोक्यावर हात मारून घेऊ लागले. अरे 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 काय झालं? अरे अरे हे काय झालं? कॅशियरने विचारलं माझी केस दुखू लागले, मला त्रास होत आहे, पण हे का डोकं भिंतीला मारून घेत आहे? तिने सांगितलं बाबा मी या 4 बरोबर पैज लावले, मी आज कॅशियरची केस उघडून काढले, मी केस हटवून दाखवते. म्हणजे कुणाला? 4 वकिलाला. त्या कॅशियरचे जर केस हलवले तर प्रत्येकाने 1-1 लाख रुपये द्यावे. कोणासोबत पैज होती? वकिलासोबत पैज होती. पैज कोणी जिंकली? वकिलाकडून म्हातारीने जिंकली. कॅशियर हल्ला, 1 लाख रुपये त्याला दिले आणि म्हणले कालचे 60 लाख होते आणि आजचे 3 लाख रुपये बँकेत जमा कर. तसं प्रेम मिळवण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी सुद्धा ज्ञान लागतं आणि ते ज्ञान विकत घेण्यासाठी संतांच्याच संगतीत यावं लागतं. आणि हे ज्ञान कसं आहे? हे क्षणिक सुखाचं होतं, पण संतांनी मिळवलेलं ज्ञान अक्षय सुखाचं होतं. ते अक्षय सुख कशात मिळालं? अभंगाच्या 3ऱ्या
पंचार. संतांकडे एक गुण होता, त्यांच्याकडचा जो गुण आहे तो अजून आमच्याकडे आलेला नाही.